पानी गेंदबाजी अटैक के साथ एसबीसीसी उमरोली टीम यहां पर तैयार होती है। एक शानदार मुकाबला हम देखेंगे दोस्तों, एक शानदार मुकाबला हम देखेंगे। बहुत ही बढ़िया मुकाबला होगा क्योंकि एक तरफ बहुत ही तगड़े बल्लेबाजी और दूसरी तरफ उतनी ही तगड़ी गेंदबाजी आप देखोगे। मुकाबले की शुरुआत दोनों ही टीमों के लिए जीत के लिए ढेर सारी शुभकामनाएं। थँक्यू सो मच। महत्वाचा मुकाबला आहे या ठिकाणी आपण पाहताय क्वालिफायरची मॅच मैदानावरती चालू होतीये। एका बाजूने चांगल्या दर्जाची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल स्ट्राइक एंड वरती आराफ शेख, दुसऱ्या बाजूने निश्चितच रमीजला आपण पाहताय पापा। हे दोन फलंदाज सुरुवात करतायत मित्रांनो। 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा अवधी। गोलंदाज तयार। फर्स्ट बॉल। पहली गेंद और पहली गेंद पर रिबस का अस्त्र बाहर निकाला था। संपर्क है या नहीं, संपर्क है या नहीं, बड़ा सवाल, बड़ा सवाल। और नहीं, शायद अंपायर सहमत नहीं। यहाँ पर देखिए बात करेंगे तो शायद बल्ला और विकेटों के बीच कुछ संपर्क हुआ है, शायद पिच पर बैट लगी, यही अंपायर बता रहे। गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। डॉट बॉल के साथ शुरुआत हुई। रफ्तार के सौदागर तीनों ही गेंदबाज बहुत ही बढ़िया रफ्तार के साथ गेंदबाजी करते हैं और साथ ही साथ वेरिएशंस आपको दिखाई देते। नजाकत भरी गेंदबाजी आप देखोगे। जरूर तुमच्याकडे चांगला गोलंदाजी अटॅक आहे, मात्र आमच्या फलंदाजीमध्ये सुद्धा धमक आहे हे सांगितलंय। टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे, ही जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते। ताकद आहे बॅटिंग। तेज थी, उसी तेजी के साथ सीधे बल्ले से खेला है, मिड ऑन से ऊपर डीप लॉन्ग ऑन पर यह गेंद, फील्डर वहां पर मौजूद और देखते ही देखते दोनों ही बल्लेबाजों ने तेजी से 2 रन मुकम्मल किए। व्हाट ब्यूटीफुल रनिंग बिटवीन द विकेट, बेहद ही शानदार रनिंग बिटवीन द विकेट आपने देखी। आंखों ही आंखों में इशारा बा और ये दूसरी रन तेजी से पूरी। 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत। आराफ शेख मैदानाच्या आतमध्ये पुराणा चावल आहे या परिसराचा आणि संपूर्ण ठाणे जिल्ह्याचं भारताचं क्रिकेट ज्यानं गाजवलं तो आराफ शेख स्ट्राइक एंड वरती खेळतोय। समोरून साया निश्चितच आपण पाहताय हर्षल लोंगलेचं आक्रमण आहे। वेगवान गोलंदाजी आणि चांगली बॅटिंग बॅटल पाहायला मिळतंय। फ्रंट लाइन बॉलर शक्य गेंद तेजी से थेट सीधे विकेट कीपर के दस्तानों में। डॉट बॉल का इजाफा होता हुआ एक डॉट बॉल बल्लेबाजों पर प्रेशर बढ़ा रहा है। एक डॉट बॉल यहां पर मनोवैज्ञानिक दबाव बना रहा है बल्लेबाजों पर। चांगला चेंडू पाहायला मिळतोय, अतिशय अप्रतिम चेंडू हर्षलच्या माध्यमातून डॉट येतोय आणि इथं प्रेशर क्रिएट केलं जाईल। एका डॉट नंतर प्रेशर वाढेल कारण फक्त 3 षटकांचा सामना आहे। प्रथमेश सर फक्त 18 चेंडूंचा सामना, एक डॉट आला तर इथं मात्र निश्चितच मोठा प्रेशर क्रिएट होईल। जरूर यहां पर बल्लेबाज यही सोच रहे होंगे कि 0 से अगर बढ़कर आगे कुछ करना है तो अच्छा दमखम दिखाना होगा। गेंदबाजी अटैक बहुत ही पावरफुल है, बहुत प्रशंसा भी आज उमरोली टीम की और क्यों नहीं होनी चाहिए। देखिए इतनी बेहतरीन गेंदबाजी यदि हो तो प्रशंसा तो होगी ही और बार बार देखिए यहां पर उनकी प्रशंसा की जा रही है। ढेर सारे दर्शकों को लगता है कि एक खिलाड़ी की एक टीम की इतनी प्रशंसा क्यों, उसका रीजन होता है, उसके पीछे कुछ ना कुछ कारण होता है क्योंकि उनका प्रदर्शन वैसे दिखता है मैदान में। अगली पेशकश नक्कीच वर्षानुवर्ष होऊन गेली। सचिन रमेश तेंडुलकर सरांना क्रिकेट सोडून भरपूर वर्ष झाली, मात्र आजही क्रिकेटचा देव म्हणून सचिन रमेश तेंडुलकर सरांना का मोजलं जातं, का गणलं जातं, का पूजलं जातं क्रिकेटच्या मैदानावरती? निश्चितच ज्याचा खेळ चांगला तो राजा। बतौर खिलाड़ी तो आपको अच्छा होना ही चाहिए, लेकिन बतौर इंसान यदि आप अच्छे हो तो आखिरी दम तक और आखिरी दम के बाद भी आपका नाम निकलता है। विकेट की दरकार थी, विकेट मिल गया। मिड ऑन पर लपक लिया ये कैच, छोड़ेंगे मैदान बल्लेबाज। पहला बड़ा करारा झटका लगता हुआ बल्लेबाजी करती हुई भाईजान 11 मीजिया बदलापुर बी को आरब शेख बैक टू द डगा। पहले ओवर का खेल समाप्त और पहले ओवर के बाद 2 रन 1 विकेट के नुकसान पर। हर्षल ने इससे पहले भी, हालांकि हम बात करेंगे, 5 रन का स्पेल जरूर पूरा किया था और उस 60 टीम के अगेंस्ट 7 रनों का स्पेल, यानी 3 ओवर में। हालांकि यदि हम बात करेंगे तो 18 गेंदे अब तक उन्होंने फेंकी और सिर्फ 14 रन खर्च किए। नपी तुली गेंदबाजी। नक्कीच आपण जेवढं कौतुक गोलंदाजाचं करतो, जेवढं गोलंदाजाच्या बोटांची जादू चेंडूवरती फिरते तितकीच चांगली जादू
आमच्या अमर चौधरी यांची बोटांची जादू या ठिकाणी स्कोर बोर्डवरतीच फिरताना पाहायला मिळते. अतिशय सुंदर हस्ताक्षर, 2च धावा पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी आलेल्या आहेत. बॅटिंग करत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये भाईजान 11 मिझिया बदलापूर. तगड़ी बल्लेबाजी अब करनी होगी. बचे भी 12 गेंदों में यहाँ पर यदि यहाँ से हम बात करेंगे 20, 22, 25 रन बनाने होंगे तब जाकर ये मुकाबला अच्छा होगा. दोस्तों कई में जय जुड़े रहिए हमारे साथ. सरपंच ट्रॉफी का आनंद लीजिए. पहली पेशकश आईएसपीएल में इस गेंदबाज को बहुमान मिला है. इन्होंने टेप बॉल हाथ आ रही जरूर, इन्होंने टेप बॉल के साथ गेंदबाजी की और उसी का कारण ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट में इस गेंदबाज के नाम का अब दबदबा है. आते ही चटकाई विकेट. असताना या ठिकाणी रमेश कोहारी पापा मैदानाच्या बाहेर झेल टिपला आणि खेळ संपलाय. इथं तो देखिए यहाँ पर भाईजान सभी के चहेते खिलाड़ी है ये. और यदि यहाँ पर देखिए भाईजान 3 गेंदे और 3 छक्के दागते तो हमारे बदलापुर कमेंटेटर एसोसिएशन के विद्यमान अध्यक्ष प्रेसिडेंट साहब और इनकी ओर से यानी मैडी सर, इनकी ओर से लगभग नकद 2000 इनाम होगा जरूर. धनराशि भाई एटीएम ऑन हुआ है, अब आते ही पैसे लगाए. यहाँ पर देखिए भाईजान के लिए ये जरूर नकद इनाम होगा. नक्कीच नक्कीच निसारबाईसाठी कॅशला आणली आहे. इथं फटका चांगला आहे, क्लासिकल अंदाज. स्क्वेअर लेगला खेळलाय, सीमारेषेच्या जवळ त्या ठिकाणी सुंदर फिल्डिंग. चेंडूला पकडलं, फेकलं. इथं एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. एका धावेची मदत आली आहे. विशेष असं पाहायला मिळेल की नुरा कोहारी स्ट्राइक वरती येतोय. धाकड़ बल्लेबाज है ये. और हम हर बार इस बात का जिक्र करते हैं मेजिया 11 बदलापुर टीम के ये बाहुबली जाने जाते हैं. तो यहाँ पर दमखम है, लेकिन सिर्फ दमखम होने से कुछ नहीं चलता है भाई. मैदान के अंदर दिखाना भी होता है. तो क्या दमखम दिखाएंगे बल्लेबाज या गेंदबाज साहिल चलाएंगे अपनी रफ्तार की गोली? देखते हैं इस मुकाबले में. चर्चा आहे. नुरा मारेगा. चेंडू चांगला आहे, चांगल्या पद्धतीचा चेंडू सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. साहिल लोंगलेचा जो वेग आहे ना, इथं चेक करायचंय. ऑनफील्ड अंपायर का रिव्यू होगा या फिर बल्लेबाज का रिव्यू है? दुधकर सर आपका रिव्यू है ऑनफील्ड अंपायर का, तो चलिए चेक करेंगे कंट्रोल रूम में. फिलहाल दिल की धड़कने यहाँ पर तेज होती हुई. एक रन बहुत महत्वपूर्ण है. इट्स अ पेयर डिलीवरी. हा चेंडू ग्राह्य धरला जाईल. ये अच्छी गेंद थी जरूर गेंदबाज की. तीन या आकड्यावरती थांबलेलं धावफलक आजच्या रात्रीमध्ये जो काहूर माजवलाय. टीम मैदानाच्या आतमध्ये उमरवली आपण पाहताय. जबरदस्त कामगिरी, तुफान गोलंदाजी. पहिल्या षटक इथं चांगला चेंडू एसबीसीसी उमरोली संघासाठी. साहिल लोंगले नाम नहीं ब्रांड एवॉस. और जरूर इस बात का सभी ने जिक्र किया कि नाम नहीं है ब्रांड है, क्योंकि आईएसपीएल की प्रतियोगिता कभी भी कहां भी जाइए भाई इस गेंदबाज की चर्चा होगी. क्योंकि अंडर 19 फॉर्मेट के साथ जो इन्होंने प्रदर्शन किया है, बड़े बड़े बल्लेबाजों को शांत रखा. टेप बॉल वहां पर उन्होंने फेंका. और यदि वहां पर हम बात करेंगे तो शायद मैडी सर फाइनल के मुकाबले में यदि आईएसपीएल ओवर नहीं होता तो शायद कुछ अलग स्थिति होती. लेकिन हर चीज जरूर होता है वो अच्छे के लिए होता है, ऐसे कहा जाता है. जो हुआ वो अच्छे के लिए हुआ. तो चलिए बहुत से कुछ नई चीजें वहां से सीख कर आए और उसका इस्तेमाल मैदान के अंदर करें. सीखना और उस सीखी हुई चीज को यूटिलाइज करना मैदान में वो बेहद जरूरी होता है. और जो बड़े बड़े खिलाड़ियों से सीख कर आए, जो मार्गदर्शन लिया है और जो देखा है, वो सब और सब मैदान के अंदर
प्रदर्शित करते हुए, दिखाते हुए सभी को कि मैंने इतने बड़े लेवल पर जाकर क्रिकेट क्यों खेला, कैसे खेला, मैंने क्या सीखा। नक्कीच नक्कीच माणूस हा असा प्राणी आहे, अगदी जन्माला आल्यापासून मरेपर्यंत शिकत असतो. आपण अगदी लहान वयापासून प्रत्येक गोष्ट शिकत आलो. ज्या वेळेला मैदानावरती आलो, समालोचन करण्याची इच्छा झाली, अध्यक्षांना आपण ऐकलं, महेशजी धुळे सरांना आपण फार पूर्वीपासून ऐकलं आणि त्यांना फॉलो केलं, आणि आज लोक आपल्याला जे ऐकतायत, मी सांगतोय महेश धुळे सरांमुळे. निश्चितच आज तुमचं वय जरी कमी असलं तरी तुमच्यापासून आम्ही बऱ्याच गोष्टी शिकतोय. प्रथमेश ठाकूर सर, आम्हाला निश्चितच भरपूर गोष्टी शिकायला मिळत आहेत. तुषार शिंदेकडनं शिकायला मिळत आहेत. माणूस मरेपर्यंत हा विद्यार्थी असतो. ये जरूर, और हर बार हम इस बात का जिक्र करते हैं, इससे पहले भी हमने किया कि बोलने वाला जो है, जो बोलने वाला होता है, उससे पहले उससे सुनने वाला अच्छा बनना चाहिए. जो अच्छा सुनता है वही अच्छा बोलता है. तो चले चलते हैं मैदान के और कुछ स्कोर की यदि हम बात करेंगे यहाँ पर बल्लेबाजी करते हुए खेल के पहले सत्र में अब तक सिर्फ और सिर्फ 5 रन स्कोरबोर्ड पर बल्लेबाजों ने निराश किया है आज. लेकिन ऐसे नहीं कहेंगे कि सभी बल्लेबाजों ने निराश किया है. उमरोली के अगेंस्ट जिन बल्लेबाजों ने बल्लेबाजी की उन्होंने निराश किया है. भाईजान मैदान के अंदर हा चेंडू निश्चितच चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय. पंचांकडे दाद मागतायत, पंच तटस्थ भूमिकेत पाहायला मिळत आहेत. चेक करूयात, रिव्ह्यू, बॅट्समन रिव्ह्यू या ठिकाणी आपण चेक करतोय. व्हाईट बॉल साठी अपील केलंय. वेस्ट ऑफ हाईट, ओके, चेक करायचंय. वेस्ट ऑफ हाईट चेक करायचं आहे. एक एक रन बहुत महत्वपूर्ण है और इसी के लिए देखिए हमारे दत्तात्रेय कड़व सर जुड़ चुके हमारे साथ. इट्स नो बॉल, नो बॉल कॉल किया है तीसरे अंपायर ने. कमर के ऊपर थी ये गेंद. यस, इट्स अ नो बॉल, नो बॉल कॉल फ्रॉम डीके. तीसरे अंपायर ने नो बॉल करार दीगी, यानी अब आने वाली गेंद ये फ्री हिट होगी. तो मराठी में अक्सर कहते हैं उघड्या डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू है फ्री हिट. अब ये गोल्डन अपॉर्चुनिटी, सुनहरा अवसर है बल्लेबाज के पास. बड़ा स्ट्रोक लगा सकते हैं, लगा सकते हैं, लगाया है, उठाकर मारा है, फील्डर को ढूंढ कर निकाला है और 1 रन मिलेगा सिर्फ और सिर्फ. इक्का दुक्का सिंगल डबल से काम चलेगा नहीं भाई. अब यहां से चौको छक्कों में डील करनी होगी. इथं फटका खेचला होता, मात्र झेल टिपला. मात्र निश्चितच फ्री हिट असल्या कारणाने सिंगल धावेल धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकले 7 या आकड्यावरती. 7 कितीपर्यंत साथ देतील निश्चितच पाहावं लागेल. षटक क्रमांक शेवटचा अंतिम निर्णायक या ठिकाणी चालू आहे. गोलंदाज गोलंदाजी करत असताना गणेश अर्थातच विघ्नहर्ता. हालांकि बल्लेबाजों ने साथ नहीं दी, लेकिन गेंदबाज अच्छी साथ दे रहे और इसीलिए सिर्फ 7 रन स्कोरबोर्ड पर. स्क्वायर ऑफ द विकेट खेलना चाह रहे थे, अपील बड़ी हुई है. अंपायर्स पर दबाव डालने का प्रयास, लेकिन अंपायर्स नहीं भाई, आपके दबाव में गलत निर्णय होना ये असंभव. जाने माने अंपायर से यदि आप मुंबई टेनिस बॉल क्रिकेट के इतिहास के पन्ने आप पीछे करोगे ना दोस्तों, तो अजित पुत्रन, ये नाम क्या है ना, आपको जरूर पता चलेगा. ये नए खिलाड़ी जो भी है उनको शायद ये पता नहीं होगी बात, क्योंकि अक्सर पुराने खिलाड़ियों ने क्या किया है वो भूल जाते हैं. तो इसीलिए हम बार बार कहते हैं कि पुराने खिलाड़ी जो भी है ना, उनसे कभी भी बढ़ चढ़कर बात नहीं करनी चाहिए. हमेशा सीनियर्स की रिस्पेक्ट करो, यही हम जूनियर्स को हर बार बताएंगे. नक्कीच नक्कीच रिस्पेक्ट करा, गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट. इट्स अ ग्रेट पॉलिसी. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय 2 धावा, सिंगल धावा आली आहे. धावफलकावरती आपण पाहाल तर 8 धावा. 8 रन स्कोरबोर्ड पर. तगड़ी गेंदबाजी भी, कमर तोड़ बल्लेबाजी हम हर बार देखते हैं, लेकिन पहली बार हमने देखा है कि कमर तोड़ गेंदबाजी हुई है. सभी गेंदबाजों ने सभी बल्लेबाजों को बहुत बहुत तकलीफ दी यहाँ पर. अब सब बल्लेबाज सोच रहे हैं कि 4-6 नहीं आए तभी चलेगा भाई, 1-2 तो आने चाहिए. निसार भाईजान खुद जिम्मेदारी उठाए हुए बैटिंग करते हुए मैदान के अंदर यहाँ पर देखे. निश्चित रूप से अगर देखा जाए तो बॉडी लाइन गेंद सीधी बॉडी के ऊपर आकर गिरी. एक सिंगल आता हुआ. 1 धाव आली आहे. धावफलकावरती जोडतायत. स्कोर कार्ड वरती 9 धावा. धावांचा दुष्काळ पडलाय.
जैसे रेगिस्तान में पानी के लिए तरतर भटकते, वैसे सरपंच ट्रॉफी में रनों के लिए तरतर भटक रहे हैं फिलहाल। लेकिन इस बार कैच ड्रॉप, ओ दोनों ही गाड़ी एक ही ट्रैक पर आ चुकी है। क्या हो रहा है भाई, ये बहुत खतरनाक, ये बहुत खतरनाक। जो भी हुआ है ये वायरल ही होगा जरूर। शायद tenniscricket.in पर कल तक ये रील यदि अपलोड होती है तो भाई ढेर सारे व्यूज यहाँ पर मिलेंगे, क्योंकि जो भी हुआ वो बहुत ही खतरनाक था। देखिए, और इससे पहले हमने देखा स्वर्गीय रामचंद्र मढ़वी प्रतिष्ठान उसाटने ने 16 बनाए। उसके बाद हमने देखा टीम नक्षत्र एंटरप्राइजेज सौदरपाड़ा ने 13 बनाए। और अब हालांकि हम बात करेंगे तो मैदान के अंदर भाईजान 11 मेजिया बदलापुर बी टीम ने सिर्फ और सिर्फ 11 रन बनाए। यानी उमरोली टीम की प्रशंसा की जाए उतनी कम। थँक्यू सो मच. 12 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलंय. 12 धावा इथं पार करायच्या आहेत. षटक क्रमांक निश्चितच तिसरं संपन्न झालं तोपर्यंत 11 धावा जमवल्या. इथं बॅटिंग करत असताना भाईजान 11 मिजिया बदलापूर या टीमनं आणि 12 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. बारा धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. विजयासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेली आहे. उमरोली संघासाठी पहिल्याच बॉलवरती आडव्या बॅटचा वार करण्याचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये गेम चालू झालाय, सामना चालू झालाय, सामना ऑन झालाय. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना उमरोली टीमला लागलेला 440चा झटका. आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती हरब शेखला आपण पाहतोय.
साहिलची विकेट मिळाली यापूर्वी देखील स्कोर मी तर आम्हाला माहिती आहे 0वर बाद झाला होता आणि आता देखील 0वर बाद होतोय. साहिलला सवय आहे एकतर समोरच्या फलंदाजाला 0वर बाद करेल किंवा मी स्वतः 0वरती जाईल. या ठिकाणी दुसरा भोपळा त्यानं फोडलाय. दुसऱ्या मॅच मध्ये डॉट निश्चितच पहिल्या चेंडूवरती बाद होताना पाहायला मिळतोय. साहिल या ठिकाणी मैदानाच्या बाहेर परतलाय. 12 धावांचं लक्ष या ठिकाणी आहे. गोलंदाजी मार्गवरती जब्बारला आपण पाहताय. रणनीती बदलली आहे या ठिकाणी आपण पाहताय तर भाईजान मिझिया 11 बदलापूर या टीमनं इथं सुद्धा संधी आहे. झेलची संधी पकडा कॅच जिंका मॅच. सलगचा दुसरा झेल या ठिकाणी टिपलाय. ही मॅच अजून जिवंत आहे सांगत असताना भाईजान 11 मिझिया बदलापूर मैदानात आग लावतायत. गोलंदाज जब्बारनं टिपली आहे सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती. दुसरी विकेट गॉन. मिराज यांनी हा झेल टिपलेला आहे. त्यांचे छोटे बंधू एजाज या ठिकाणी आहेत. या झेलसाठी 500 रुपये या ठिकाणी अलाउन्स केलेले आहेत. 500 रुपयाचं पारितोषिक. भावांनो एकमेकांना भेटा आणि कलेक्ट करा. या ठिकाणी झेल टिपलाय. सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती दुसरी विकेट आलेली आहे. गोलंदाजी करत असताना जब्बार मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आम्ही सुद्धा संघर्षासाठी आलो आहोत. मैदानावरती आम्ही सुद्धा झुंज देणार हे सांगायला सुरुवात केली आहे. सलगच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट अर्जित केल्यात आणि निश्चितच उमरुल्ली टीमला दिलाय हा दुसरा झटका. मैदानावरती सामना 440चा करंट देत असताना सलगच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट इथं मिळवल्यात. फलंदाज माघारी परतत असताना 2 विकेट. जब्बार यावेळेस हा चेंडू हॅट्रिकची संधी. मैदानावरती हॅट्रिक कंप्लीट केलेली आहे. सलगच्या तिसऱ्या चेंडूवरती आली आहे तिसरी विकेट. जब्बर नहीं भाई ये मैदान के अंदर तो ये गब्बर है. विकेट हैट्रिक यहाँ पर पूरी और आज के इस तीसरे रात में पहले गेंदबाज रहे ये जिन्होंने विकेट हैट्रिक पूरी की. मैदानाच्या आत आला त्याला सुद्धा 0वरती बाद केला. 0वरती 3 विकेट अशा फार कमी वेळा पाहायला मिळतात. जबरदस्त स्टार्ट. एखाद्या गोलंदाजाने रात्री झोपताना एक स्वप्न बघावं आणि सकाळी ते सत्यात पूर्ण व्हावं असं जणू काही. प्रत्येक गोलंदाज स्वप्नातच अशी गोलंदाजी फक्त विचार करू शकतो पण सत्यात करून दाखवले. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज जब्बारला आपण पाहतो. जब्बर द गब्बर विकेट हॅट्रिक या ठिकाणी अर्जित केली आहे. न्यू बॅटर भावेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुढचा बॉल इथं सुद्धा बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. आशाळभूत नजरेनं पंचांकडे पाहिलं. अचित पुत्रन सर पुराणा चावल सांगतायत इट्स अ फेअर डिलिव्हरी. चौथा चेंडू येतोय ज्याच्यावरती रन नाहीये. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सटीकता आहे, आक्रमकता आहे, भेदकता आहे, इम्पॅक्ट टाकतायत गोलंदाज देखील. आडव्या बॅटनं हल्ला केलाय. सर पाठवलाय बॉलला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेपे स्ट्रोक इन द क्रिकेट. गोलंदाजाच्या डोक्यावरून लॉंग ऑफच्या मधून 4 धावांचा आजाद होणार आहे. जो जिंकेल तो पुढे, जो हारेल तो आझाद. मैदानाच्या आतमध्ये कडवी झुंज. डू ऑर डाय, करो या मरो.
मैदानाच्या आतमध्ये निश्चितच सामना महत्वाचा आहे आणि या महत्वाच्या सामन्याची जबाबदारी मैदानात स्वीकारत असताना भावेश या नावाला वजन माया लावली बदलापूरनं. मात्र या ठिकाणी सामना निश्चितच झुकत चाललेला आहे तो उमरोली या टीमच्या बाजूने. पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर विकेट तर आल्या होता सुरुवातीला 3, पण त्यानंतर आपण पाहिलं तर प्रहार झाला फलंदाजांकडून आणि तिथे मात्र त्या 2 फटक्यांनी मॅच जवळपास आपल्या बाजूने खेचून आणले SBCC उमरोलीनं. चांगले फटके भावेशच्या बॅटमधनं 2 चौकार आले आणि निश्चितच सामना झुकवलाय. विकेट हॅट्रिक साठी बायझानला जर आपण पाहिलं तर आमचे खऱ्या अर्थानं बदलापूर समालोचन समितीचे विद्यमान अध्यक्ष मॅडी सर त्यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे, 2 नाही 2500 भाईजान हात दाखवतात. मॅडी सर म्हटलं की गेले कित्येक वर्ष बदलापूर परिसरातील समालोचनाची जबाबदारी त्यांच्यावरती असते आणि या स्पर्धेची देखील जबाबदारी त्यांच्यावरती. हा ट्रॅकर पाठवलाय फाईन लेगला, क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट करावा लागेल. बॉल मागे, ओव्हर थ्रो, बॅकअपला फिल्डर भरपूर दूर. हा नाही पण नाही. पहिला चेंडू आपण पाहतोय ऑन साइडला खेळाचा होता, फाईन लेगला अडवला गेला. 1 धाव मिळाली, 3 धावांची गरज. 11 चेंडू आणि 3 धावा. एकच घेतली. ऑन साइडला खेळलाय, फटका चांगला आहे. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल झाला, फिल्डर तिथे धावतात. सेकंडचा कॉल. स्कोर इज इक्वल नाव. धाव संख्या समांतर आहे. आता उद्या 1 धावेची गरज. स्कोर इज इक्वल. धावा संख्या 11, 12 धावांचं टार्गेट होत. चेसिंग करायची आहे तर 1 धाव करावी लागेल. फटका चांगलाय, समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक त्यांच्या हातातून निसटला, चौकार लगावलाय. SBCC उमरोलीनं सामना जिंकला. मॅच फिनिश. सामना जिंकला SBCC उमरोली या संघानं. वेल प्लेड बॉयज, वेल बोल्ड असं म्हणावं लागेल. चांगली गोलंदाजी आणि गोलंदाजीच्या बळावर जिंकला सामना उमरोली संघानं. अभिनंदन. शुभम पाटील पुरस्कृत SBCC उमरोली संघ सामना जिंकतोय आणि थेट या स्पर्धेच्या सरपंच चषक कांधोर या स्पर्धेचा टॉप 4 मध्ये दाखल